नमस्कार. भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून नितेश कराळे गुरुजी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट. काय करताय? पोझिशन म्हणून तिथं यायला पाहिजे तर 50-60 लोक आहे ना, खासदार आहे ना. बीजेपीचे होते अरे तर दाखवलाच ना, रोषच आहे ना, 30 दिवस झाले ना. काँग्रेसवाले सगळेच पक्षवाले तिथं सगळ्याच पक्षाला या लागत होतं ना. तिथं फक्त फोटो सेशन करायला आले सगळे लोक. व्हायरल व्हिडिओमध्ये नितेश कराळे गुरुजी राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. राहुल गांधी नाही करत, पण बाकीचे लोक आले. काल आंदोलन होतं, काल आंदोलन होतं ना. कालचा दिवस आजचा दिवस महत्वाचा होता. जर कळत असेल तुम्हाला तर राहुल गांधी राज्यात देशामध्ये यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढताना दिसतो. गांधीले बी सांगा नसन समजतो. एवढे मोठे खासदार निवडून गेले, एवढं मोठे इथं आंदोलन चालू आहे, ते चिरडून टाकते. त्या पोराले आंदोलनाचा हे नाही आहे, त्या पोराले आंदोलनाचा हे माहित नाही आहे कसं करायचं आंदोलन. तुम्ही त्याला लीड नव्हतं करायला लागत ना. ते काम बसणार आहे हो तिथं. साले तुम्ही तिथं उपाशी तपाशी तिथं पोरं बसून आहे साले. तुम्हाला लाज शर्मा नाही ऑपोजिशन लोकांनी. सालं मस्तकात पाहिजे आग मस्तकात चालते. अरे मग काय करायचं आहे तुम्ही. काल आले राहुल गांधी आले का ठरवलं तिथं यायला पाहिजे तर लीड करायला लागत होतं. 50 खासदार आले असते झक मारायला तिथं फार मिळली पाच व्हायली असती. माया पक्ष भोका केला मग झाडता गेलं मी. जिथं 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 इथं एवढा मोठा अन्याय होऊन राहिला, 22 पोरांना आत्महत्या केल्या. हा मोठ्याने सभा घेता येते राहुल गांधीचे. या नव्हतं लागत आमच्या पक्षाची तिथं ते आता बीजेपीच्या विरोधात आहे ना रोज साहेब, पण तुम्ही ऑपोजिशन मध्ये आहे ना. ऑपोजिशन मध्ये राहुल गांधी अरे बाबा असं नाही ना, सत्ता बदलली असती. आज सत्ता बदलली असती बदलण्याचं हे नाही आहे बाबा. काहून नाही सत्ता बदलली असते. आज तुम्ही जर समोर असते ना तर सत्ता बदलली असते. तुम्ही संसद सभागृह सोडून जर इथं आले असते ना तर सत्ता बदलली असती आज. या संभाषणातील काही वक्तव्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ह्या व्हिडिओमधील राजकीय आरोप प्रत्यारोप हे संबंधित व्यक्तींची मते आहेत. भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.